तर आज शिवजयंती आहे, मात्र राहुल गांधींनी एक ट्विट केलं होतं आणि श्रद्धांजली वाहिली. खरं तर राहुल गांधी हे त्यांचं मानसिक संतुलन जे ती भाषा वापरतायत, ते भाषण जे करतायत ते म्हणजे चायनामध्ये असल्यासारखं करतायत. ते भारताच्या फेवरचं भाषण कधीच करत नाही. आपल्या देशाचं काहीतरी भलं व्हावं, चांगलं व्हावं असं त्यांच्या तोंडातून निघत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामीच करतात. आता तो मुळात फॉरेनर आहे. राहुल गांधी हा काय भारतीय नाही, फक्त पासपोर्ट भारतीय. आणि असं असताना आदरांजली आणि श्रद्धांजली याचा ज्याला फरक माहित नाही, ज्यांना आपली संस्कृती माहित नाही, आपले नेते माहित नाही, आपले राजे माहित नाही, आपला इतिहास माहित नाही, आणि कोणतरी लिहून देतो ट्विट आणि हा ढकलून देतो. याच्या पलीकडे मी त्या व्यक्तीबरोबर काम केलेलं, मला माहिती आहे. नेता बनण्याचं एकही क्वालिटी त्या माणसाकडे नाही. अभ्यास नाही, मुळात अभ्यास करावा लागतो. कुठलीही गोष्ट कोण पोटापासून, कोण जन्मापासून कोणाला माहित नसते, पण नंतर अभ्यास करावा लागतो. या सगळ्या जर राजकारणात आहे तर 24 तास अलर्ट राहावं लागतं. असं कुठलीच क्वालिटी नसल्यामुळे उलट त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. काँग्रेस पक्षाने माफी मागायला पाहिजे, राहुल गांधींनी त्यावर माफी मागितली पाहिजे.